नमस्कार, मी प्रियांका मदने. मी सध्या आहे माण्याची वाडी या गावामध्ये, तालुका पाटण, जिल्हा सातारा. एक गाव आणि जनावरांसाठी ब्युटी पार्लर असं तुम्ही कधी ऐकलंय का? तर एका गावामध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळा असा हटके उपक्रम केलेला आहे. ते म्हणजे जनावरांची सेवा देण्यासाठी त्यांनी जनावरांसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा ब्युटी पार्लर सुरू केलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये या उपक्रमाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. नक्की काय आहे हा उपक्रम, ही संकल्पना कशी सुचली, चला तर जाणून घेऊया आणि बघूया जनावरांसाठीच असणारं ब्युटी पार्लर. चला. तर आपल्याला सोबत आहेत माण्याची वाडी गावचे सरपंच. खऱ्या अर्थाने या गावामध्ये अनेक उपक्रम होत असतात आणि त्याच्यामुळे 80 पेक्षा जास्त पुरस्कारांनी या गावाला सन्मानित करण्यात आलेले आहे. तर नमस्कार सरपंच साहेब. नमस्ते. तर सुरुवातीला तर सांगा की तुमच्या गावामध्ये एक आदर्श गाव असल्यामुळे अनेक पुरस्कार पण तुमच्या गावाने प्राप्त केलेले आहेत आणि वेगवेगळे उपक्रम तुम्ही करत असताय. तर काय सांगाल त्याविषयी? मुळात ग्रामविकासामध्ये काम करत असताना काहीतरी नाविन्यपूर्ण घडावं. आपल्यासारख्या युवकांच्या हातात जर सत्ता दिली असेल, गावकऱ्यांनी एवढा विश्वास टाकला असेल, सातत्यानं मी 5 टर्म या प्रक्रियेमध्ये काम करतोय. म्हणजे 25 वर्ष काम करतोय. सुरुवातीला सदस्य होतो, उपसरपंच झालो, पुन्हा सरपंच झालो. या प्रक्रियेमध्ये सातत्यानं 25 वर्ष मी काम करतोय. हे जर करत असताना लोकांचा जर विश्वास असेल तर नाविन्यपूर्ण काहीतरी लोकांना दिलं पाहिजे आणि लोकांच्यासाठी आपण करायचंय. म्हणजे मी सरपंच, मी लोकसेवक असा तो एक समीकरण आहे. त्या पद्धतीनं काम आपण करत गेलो तर निश्चितपणे गावाचा विकास होत जातोय. ते पुरस्काराच्या रूपाने तुम्हाला तेच मिळते, पण तुम्ही उपक्रम जसं करता त्याच्यामुळे पुरस्कार पण तुम्हाला मिळत असतात. त्यावेळेची भावना कशी असते पुरस्कार मिळाल्यानंतरची? हे काय आहे, मुळात पुरस्कारासाठी काम करणं हे वेगळं आणि आता बघतोय आपण पुरस्कार असे सुद्धा काही ठिकाणी संस्था वगैरे दिल्या जातात. पण पुरस्कारासाठी नाही, काम लोकांसाठी करायचं आणि जनतेसाठी काम करायचं. ऑटोमॅटिक हे जर उपक्रम आपण त्या पद्धतीनं शासनाकडे सबमिशन केलं तर शासनाचे काही उपक्रम नंतर आले. त्यापूर्वी आम्ही आता लेक लाडकी योजनेसारखा जर उपक्रम बघितलं तर अलीकडच्या कालावधीमध्ये शासन म्हणते की बेटी बचाव बेटी पढाव. पण 2008 मध्ये आम्ही लोकसंख्या म्हणजे मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी या गावानं त्यावेळेपासून मुलींच्या जन्मदर वाढवण्यासाठी पुरस्कार योजना जाहीर केली होती. म्हणजे एका मुलीवरती शस्त्रक्रिया करणाऱ्या दाम्पत्यासाठी आम्ही ठराविक रक्कम ठेवली होती. 2 मुलींवरती शस्त्रक्रिया, म्हणजे दोन्ही मुद्दे आम्ही साध्य केले होते की लोकसंख्या सुद्धा मेंटेन झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे. अशा पद्धतीचे उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम नेहमीच आम्ही करत असतो. तुम्ही म्हटलं की पुरस्कारासाठी मी करत नाही, परंतु कसं होतं की एक ऊर्जा मिळते, काहीतरी आपलं म्हणजे दखल घेतली गेली किंवा कौतुकाची एक थाप मिळाली तर आपल्याला पुढे जायला पण छान वाटते त्यासाठी, आणि इतर गावांसाठी पण ते आदर्श असं उदाहरण निर्माण होत असते याच्यामध्ये. तर आता ही संकल्पना म्हणजे हा पण महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे जनावरांसाठी ब्युटी पार्लर. ह्याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? म्हणजे हा पण एक हटके प्रयोग आहे. खरं तर शासन अनेक वेळेला बघतोय आपण की अलीकडच्या काही वर्षांमध्ये हागणदारी मुक्त योजना ज्यावेळेस राबवली, म्हणजे घनकचरा सांडपाण्यावरती काम करत असताना गावागावामध्ये घनकचऱ्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे. त्याबरोबरच अतिशय चांगल्या निरोगी तिथल्या जनतेचं आरोग्य राहिलं पाहिजे, यासाठी घनकचरा आणि सांडपाण्यावरती शासन काम करते. पण हे झालं मानवी विष्ठेतून किंवा मानवांच्या माध्यमातून होणाऱ्या घनकचऱ्यावरती. पण त्याच वेळेस जर आपण बघितलं तर ग्रामीण भागामध्ये जनावरांचं खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण असते आणि शेतकऱ्यांचा तो एक आवडता प्राणी म्हणून किंवा त्यांना एक अर्थार्जनाचं साधन म्हणून ते म्हणजे जनावरांचं पालन पोषण केलं जातं. पण अशी जनावरं ज्यावेळेस आपण गोठ्यातून सोडली जातात ती सरळ ओढ्यावरती किंवा नाल्यावर नदीवरती जातात आणि त्या नदीवरती गेल्यानंतर तिथं पाण्यावरती तिथं धुतले जातात. त्यांचं त्या ठिकाणी आंघोळ घातली जाते आणि त्या माध्यमातून जे पाण्याचं प्रदूषण होतं ते प्रदूषित पाणी त्या नदी नाल्यातून वाहून जातं, ओढ्यातून वाहून जातं आणि मग खालच्या त्या गावाच्या खाली जिथं 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 जाईल तिथंपर्यंत ते पाणी, प्रदूषित पाणी खाली जातं आणि याच्यावरती आपल्याला काम केलं पाहिजे. हे गेले आम्हाला माझ्या 2-3 वर्षापासून आमच्या डोक्यामध्ये होतं. त्याचा सर्वे चालला होता कशा पद्धतीनं करायचं आणि मग त्या पद्धतीचं नियोजन केलं की हे 100% आपल्याला जनावरांचं ब्युटी पार्लर केलं पाहिजे की जेणेकरून एकाच ठिकाणी गावातील जनावर त्या ठिकाणी त्यांचं केस काढणं असेल किंवा पाण्याचं नियोजन असेल, तिथं धुतलं म्हणजे त्याला आंघोळ घातली जाईल, तर यासारखी आम्ही त्या ठिकाणी हा एक उपक्रम राबवला आणि हा महाराष्ट्रातला खरं तर पहिला प्रयोग असेल. मग या ठिकाणी जनावरांचं फक्त केवळ शेड बांधून त्या ठिकाणी पाणी
त्या धुणे किंवा त्याला आंघोळ घालणं आहे का, तर आपण जसं मानव बघतो की नाविन्यपूर्ण ज्या बाबी असतात त्या पद्धतीनं मग आपल्याला शावर खाली आपण आंघोळ करताना आपल्याला जसं आल्हाददायक वाटतं तसंच वातावरण जनावरांच्या बाबतीत निर्माण व्हावं म्हणून आम्ही ब्युटी पार्लर मध्ये या शावरची व्यवस्था केलेली आहे. बघूयात आपण तिथं. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीचे एक वेगळे उपक्रम आपण या माध्यमातून आपण या आपण निर्माण आतमध्ये केले. बघूया कशा पद्धतीचं हे जनावरांसाठीचं ब्युटी पार्लर एक हटके प्रयोग कसा केलेला आहे बघा. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ही संकल्पना मांडली त्यावेळी सगळ्यांचं मत काय आलं गावकऱ्यांचं? निश्चितच हा उपक्रमच एक वेगळा होता हा. आणि त्यामुळं लोकांची पण साथ मिळाली, कारण उन्हाळा जर आला की उन्हाळ्यामध्ये आपण बघतो खूप की problem उन्हाळ्यामध्ये पाण्याचं पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आणि पाणी पिण्याचं पाणी जनावरांना मिळण्याची भ्रांत असते. तर या ठिकाणी तर शावर खाली आंघोळ करणार आहेत जनावर, त्यामुळं लोकांनी सुद्धा लगेचच त्या माध्यमातून या उपक्रमाला साथ दिली आणि निश्चितपणे हा उपक्रम चांगला असल्यामुळे लोकांची चांगल्या पद्धतीची आम्हाला साथ मिळाली. त्यासाठी किती खर्च आला हे आता शॉवर म्हणताय तुम्ही, इथं पाण्याचं पण कसं केलं नियोजन? आता फारसा काय हा खर्चिक तितकासा विषय नाही, केलं तर सहज होऊ शकतं. सर्वसाधारण 2 लाखापर्यंत या इन्स्ट्रुमेंटला किंवा या संपूर्ण प्रोजेक्टला आम्हाला खर्च आला आणि तो आम्ही लोकसहभागातून केलेला आहे. ओके. ह्याचं वेळ किंवा कसं असतं हे, कसं आता हे दिवस पूर्ण दिवसभर खुलं राहते. हा. इथं 24 तास पाण्याची व्यवस्था केलेली आहे शावरची. पिण्याच्या पाण्याची 24 तास व्यवस्था केलेली आहे. पिण्याचं पाण्याचं इथं कसं करता? हा, आपण ते इन्स्ट्रुमेंट बनवायला आता थोडंसं दिलेलं आहे. म्हणजे ते पुढचं आणि पहिला काम हा आणखी आहे. त्याचं पण चालू आहे. शॉवरचं 24 तास ठेवलेलं आहे, त्यामुळं पाणी 7/24 इथे स्कीमच आहे. त्यामुळं टायमिंगचा असा काही विषय नाही, कधी पण येऊ पण शकतं. सकाळी आणि संध्याकाळी जनावर सोडली जातात त्यावेळेस या माध्यमातून सकाळी आणि जनावरं- संध्याकाळीच हे संध्याकाळी करता. दोन time. आता जनावरांच्या मध्ये आपण बघतो काही काही बुजणारी पण जनावर असतात, मग बरोबर. त्यांचं कसं करतात काय? हा, असं कसं असतंय, बुजणारी जनावर असतात काय त्याला काय यायला सवय कोणाचं? हा. सवय थोडीशी लागे तोपर्यंत 1, 2, 3 दिवस जातील, पण ते एकदा कंटिन्यू चालू झालं की त्याला काही फारशी अडचण येत नाही. खूपच छान असा उपक्रम आहे आणि खरंच इतर गावांनी आदर्श घ्यावा असाच उपक्रम आहे. जर दुसऱ्या कुणाला गावकऱ्यांना जर असा म्हणजे उपक्रम त्यांच्या गावामध्ये राबवायचा असेल तर तुमचा सल्ला त्यांना काय असेल? मी तर म्हणेन की गावातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी किंवा त्या त्या ग्रामपंचायतीनं आपापल्या गावामध्ये जर असा उपक्रम राबवला तर निश्चितच त्या गावामध्ये प्रदूषणाचं एक जे पर्व आहे किंवा प्रदूषण होणारी जी बाब आहे ती टळण्यासाठी मदत होईल आणि गावाच्या बाजूने वाहणाऱ्या ओढा असेल, गावठाणातल्या विहिरी असतील किंवा नदी असेल तर त्या ठिकाणी जनावर नेऊन त्यांचं पूर्णपणे संगोपन, आंघोळ घालणं ह्या ज्या बाबी असतात त्या जर थांबल्या तर पाणवठे स्वच्छ राहतील आणि संपूर्ण पाणवठ्यांची स्वच्छता राहण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल. आणि हे प्रत्येक गावात करणं आता तुम्ही सांगितलं खर्चाच्या हा. हे जे शक्य आहे. आरामशीर सगळ्या गावाला, असं काही फारसं नाही. यात्रा केली तर एका घराचा, एका कुटुंबाचा 1.5-2 लाख रुपये खर्च येतो यात्रेमध्ये. हे असं काही गावानं ठरवलं तर निश्चितपणे होऊ शकतं, कोणतीही त्यामध्ये अडचण नाही. ही संकल्पना गावागावामध्ये राबावी हीच या निमित्तानं मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून इतर गावातील सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करेन. खूपच छान माहिती दिली, थँक्यू. आता धन्यवाद. गावकरी आहेत त्यांच्या पण काही महिला आहेत त्यांच्या पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया, बघूया त्यांचं मत या उपक्रमाविषयी त्या काय सांगतायत अधिक ते. ओके. नमस्कार काकी. नमस्कार. तर तुमच्या गावामध्ये हे जनावरांसाठी ब्युटी पार्लर हे संकल्पना म्हणजे ज्यावेळी मांडण्यात आली त्यावेळी तुमचं काय मत होतं? आमची तर पूर्णच महिलांची पूर्णच सहमती होती, कारण हे अगदीच गरजेचं आहे. कारण जनावरांची जेवढी निगा करेल तेवढा आपल्याला फायदा होतो. जनावराला जसं स्वच्छता किंवा आहार, पाण्याचं जर अगदी उत्तम नियोजन केलं तर दुधासाठी आपल्याला अगदी चांगला फायदा होतो. त्यासाठी महिलांचं म्हणजे पूर्ण सहमत होतं की हे करूया आपण. आता बघा, गाव म्हटलं की शेतकरी म्हटलं की जनावर, हे सगळं बरोबर. एकमेकांशी कनेक्टेड असतं. कनेक्टेड, बरोबर. मग आता जनावरांसाठी हे केल्यामुळं त्यांच्या आरोग्यासाठी किती म्हणजे फायदा होतोय असं तुमचं? भरपूर म्हणजे आत्ताशी सुरुवातच झाली. ह्याचा बेनिफिट अजून 6 महिन्याने चांगला दिसेल. आता सुरुवात म्हणजे आता तर खूप गरजेचं आहे. ह्या उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांना पाणी भेटत नाही किंवा धुण्याला किंवा पाणीच कमी असतं ना काही काही गावात. आमच्या गावात आता आहे 24 तास पाणी, त्यामुळे प्रश्नच नाही. पण हे जर ठेवलं तर अजून ते जनावरांना संतुलन चांगलं, ह्या गरमीच्या दिवसात जर शॉवर मध्ये म्हणजे जसं आपल्याला कसं फ्रेश वाटतं असं जनावरांना पण, जनावर जेवढं फ्रेश राहील तेवढं त्याच्या आरोग्यावर चांगला परिणाम आणि आपल्या दुग्ध व्यवसाय पण वाढतो त्याच्यातून. भरपूर स्वच्छता असेल तसं जेवढा जनावर चांगला सुदृढ आणि निरोगी राहील तेवढा उत्पन्न पण चांगलं मिळतं. जनावर सांभाळण्याचं काम बहुत करून जास्तीत जास्त महिला बरोबर बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही सांगताय की पहिल्या क्षणी तुमचं सगळ्यांचं सहमत आलं त्या निर्णयासाठी.
आणखी काय तुम्हाला वाटतं हे सुरू झाल्यापासून काय आणखी सांगा? अगदीच म्हणजे वेगळे पण आहे ना हे, आणि ह्याच्यामुळं उत्साह वाटतो, आपल्याला काहीतरी वेगळं करता येतंय, आनंद तो भेटतोच. शिवाय आणि फायदा पण, आपला फायदा तर 100%च होतो. आणि आमचा तर शेती आणि दुग्ध व्यवसाय हा दोन्ही हे असल्यामुळं हे जास्त गरजेचंच होतं. आम्ही जास्त कल जनावरांच्यावरच, सुरुवातीला बचत गटाच्या माध्यमातूनच आम्ही मुरा म्हशी विकत घेतल्या होत्या. हा. त्याच्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला नाही म्हटलं तरी 15-20 हजार रुपये महिना इन्कम आहे दुधातून. म्हणजे त्यावेळी ते तुम्ही सुरू हा, केलं. त्यावेळी सुरू केलं. म्हणजे सुरुवातीला कमी होतं की, पण जसं आम्ही ती मुरा म्हशी आणल्या ना, तेव्हापासून जनावरांचे संगोपन, अगदी आणि नियोजन, दूध पण जास्त दूध देत पण असेल. जास्त, म्हणजे एक म्हैस 15-20 लिटर दूध देते. त्यामुळं 20-15 हजार सहज आरामात. महिन्याला आरामात. आणि म्हणजे वेगळं काय करायची गरज नाही, आम्ही बरं. शेतकरीच आहे ना, वेगळं करण्याची गरजच नाही काय. चाराची आणि हे व्यवस्थापन हे केलं की- चाराचे व्यवस्थापन, आणि चारापेक्षा पाणी जास्त महत्वाचं. हा. जेवढं जनावरांना पाणी, धुणे पाकाने स्वच्छता असेल तर जनावर आधी म्हणजे निरोगी राहू शकतं, आणि निरोगी राहिले तर नक्कीच दुधाचं उत्पन्न चांगलंच होतं, फायदाच तो होतो शेतकऱ्यांना. नक्कीच काकीने सुद्धा खूप छान अशी प्रतिक्रिया दिली की त्यांनी ज्यावेळी हा उपक्रम राबवायचा असं गावामध्ये ठरवलं गेलं किंवा हा उपक्रम मांडला गेला की असं आपण करूया का, त्यावेळी सगळ्यात आधी त्या म्हणतात की मी एक महिला असल्यामुळे आम्हाला छान वाटलं की खऱ्या अर्थानं हा उपक्रम जास्त करून जनावरांची देखभाल करण्याचं काम महिलाच करत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हा जो निर्णय घेतला तो अतिशय कौतुकास्पद होता किंवा त्यांना छान वाटलं. आणि नक्कीच त्या सांगतात की त्याचा परिणाम दुग्ध व्यवसाय म्हणजे दूध वाढण्यावरती पण होऊ शकतो जनावरांच्या. आणि त्या सांगतात तसं पुढील 6 महिन्यामध्ये याचा आणखी अजून त्याच्यामध्ये रिझल्ट दिसेल. त्यामुळे खूप छान माहिती दिली काकी, आणि तुमच्या गावासाठी हा हटके उपक्रम इतर गावांना पण प्रेरणा देणारा असंच आहे. त्यामुळे तुमचं पण पुन्हा एकदा खरं मी धन्यवाद मानते की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बाईट दिली. थँक्यू सो मच.